आता हे आमचं हॉटेल आणि आम्ही गॅरीचे आई बाबा नाही, घेणेकरी आहो. आणि उभी काय, चल जा चहा मांड. आणि चहामध्ये थोडं आलं टाक. आलं म्हणजे अद्रक, नाही तर लसण टाकशील. व्हॉट इज दिस गॅरी? मी आणि चहा? ए पाय बाई, नुसतं चहाच नाही, जेवणाचंही पाहावं लागणार आहे तुला. आज आईचा उपास आहे. यांना बाहेरचं अजिबात चालत नाही. वाईट असतं ना ते बाहेरचं, शरीरावर परिणाम होतोय, त्यांना नाही आवडत ते. आणि आज त्यांचा उपास आहे, मग का करणार? खिचडी कर साबुदाण्याची, चांगली झणझणीत चमचमीत कर बरं. यांना झणझणीत आवडते. 4 हिरव्या मिरच्या तळलेल्या. अरे दिस इज अ बॅड ड्रीम. दिस इज अ बॅड ड्रीम. दिस इज अ व्हेरी बॅड ड्रीम. आई अगं यू आर नॉट ड्रीमिंग. जे काही चाललंय ते सगळं खरं खरं आहे. जा बाई जा, चहा टाक आणि चहा जेवणाचं पाय जरा. पळ लवकर. चल चल शनाया, आपण आज जाऊया. चल. अरे तिथे कुठे जाऊन राहिला तू? चहा टाकू दे ना तिला. हो ते बॅग्स घेऊन आलो. हा चल चल चल. नाही, या पोट्टीला पळवून लावली तर बघ तू. ही पोरगी घराच्या बाहेर गेलीच पाहिजे. हे घे धर. फालतूगिरी आहे यार. एक तर आधी शॉपिंग करून माझे पाय दुखत होते, आता तुझ्या आईने आलेला चिमटा काढला, आता माझा हात पण दुखतोय. काय बच्चा करते, पाय दाबा. हे बघ, तू म्हणशील ते मी सगळं करतो, पण तू प्लीज जरा 2 दिवस आई बाबांशी नीट वाग ना. हा चांगलं चांगलं वागा प्लीज. करशील? का? अगं का काय तू समजूनच घेत नाहीयेस. काय समजून घ्यायचंय यार? काय जादू केली काय माहिती त्या गवारनी यांच्या. एक्झॅक्टली. तिची जादू उतरवायची असेल ना तर तुझा ऑरा तर त्यांना कळू दे ना. म्हणजे हाच चान्स आहे आई बाबांना पटवायचा. त्यांना पटेल असं वागलीस ना तर ते नाही का शनाया शनाया करणार. हा त्यांनी तुला एकदा ऍक्सेप्ट केलं ना की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. शनाया, करशील ना तू असं? हा 2 दिवस जरा चांगलं वाग ना त्यांच्याशी. हा यार, तुझं पटतंय मला. But you know what? I'm gonna do this only for you, okay? आता हा पाय. हो. राधिका, आता तू जरा बसशील का? तुला चालताना बघून माझे पाय दुखायला लागले. नको नानीजी. कशाला तू काळजी करतेस ग? नानाजी, मला ना आई बाबांची काळजी वाटून राहिली. ईशान्या काही धड वागणार नाही, बस त्यांचा अपमान व्हायचा. गुरुच्या आई वडिलांची अजिबात काळजी करू नकोस. बरोबर पूर्ण होतील ते बघ. ते केस काय उगाच पांढरे झालेले नाही आहे. अरे इतक्या वर्षाचा संसाराचा अनुभव आहे त्याला. बरोबर पूर्ण होणार. आणि अगं, आम्हाला गुरुनाथला काही बोलायचा अधिकार नाहीये, पण ते तर त्याचे आई वडील आहेत ना, ते त्याला चांगलं खडसावू शकतात. अरे काळजी करायची वेळ आता त्यांची आहे. तू फक्त मजा बघत राहा बस. लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.